काय हो तुमचे हातबीत काय जड झालेत का काय? मला फॉलो कमन करत नाही तर का तुम्हाला पैसे द्यावे लागतात? तुमचा एक फॉलो केल्याने किंवा लाईक केल्याने तुम्हाला काय पैसे द्यावे लागतात का? नाही ना, फ्रीमध्येच आहे ना. मग काय होतं, तुम्हाला एखाद्याला जर सपोर्ट दिला किंवा एखादं खरंच चांगलं काहीतरी करत असेल की त्याला जर थोडं सपोर्ट केला तर काय होतं का? बिघडतं का? तर जाऊ द्या, त्याला चला जाऊ द्या. आज काय बनवलं ते सांगते मी तुम्हाला. तर आज मी बनवलं होतं आज काळ्या मसाल्यातलं मस्तपैकी असं बटाटा बनवलं होतं मी आज. आणि ना अजून एक बनवलं होतं, पण ते रेसिपी मी याच्यावर नाही टाकणार. मी त्याची रेसिपी ना यूट्यूबला टाकलेली आहे, तर नक्की जाऊन यूट्यूबला बघा. आणि काय हो, तुम्ही अजून सबस्क्राईब का केलं नाही माझ्या यूट्यूबला? ते त्यामुळं पण मी रुसले बरं तुमच्यावर. लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. आणि ना मी मेहनत करते ना, मग त्याचं मला फळ तर द्या ना. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ना यूट्यूबला. आपल्या ह्याला इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर त्याला पण फॉलो करून घ्या की. त्यानंतर ना मी मस्तपैकी असं सगळं घेतलं मिश्रण आणि ग्राइंड करून घेतलं. बटाटे घेतले, त्यानंतर मस्तपैकी असे कट करून घेतलेले आहेत. आणि नंतर म्हटलं चला लगेचच फोडणी देऊन घ्यावा. आणि ना जे मला म्हणतात ना, नुसते व्हिडिओ करते किंवा नुसतं काय तिला काही काम आहे, तिला काही काम आहे, ते मला ना भरपूर काम आहे. आता वाजलेत किती 2 वाजले तर. आणि ना आता माझा आहे ना स्वयंपाक झाला आहे रेडी. आता मी जेवायला घेणार आहे, जेवण करणार आहे. त्यानंतर ना किचन, भांडे वगैरे भरपूर सारं काम आहे. आणि सियाला म्हणजे माझ्या बाळाला पण मी आत्ता झोपी लावलं आहे. आणि ती 1.5 वर्षाची आहे. ती ना कंटिन्युअसली आता बघा माझं सगळं कामावरेपर्यंत ती उठून बसती आहे. आणि सांगा मी कधी आराम करते? आणि तरी पण मला नावच ठेवतील लोक, त्याला काही काम आहे, 2च माणसाचं तर काम करायचं आहे, काही काम आहे. पण खूप सारं काम असतं आणि त्यातून मी वेळ काढून व्हिडिओ बनवत असते आणि एडिटिंग करत असते. त्यामुळे कृपया करून कुणीही नाव ठेवू नका. जी मुलगी ना मेहनत करते ना, तिला खरंच सपोर्ट दिला पाहिजे. आणि अशा काही वेगळं अपशब्द बोलून ना तिचं आहे ना खच्चीकरण केलं नाही पाहिजे, एवढं तरी मला समजतं. तर असो, मी कुणाच्याही बोलण्याचा काहीच हे घेत नाही, डोक्यामध्ये घेत नाही. चला आपलं काम आपलं सुरळीतपणे चालू ठेवायचं. मला जे पटते ते मी करते आणि माझ्या नवऱ्याला जे पटते ते मी करते. त्यांची मला परमिशन आहे, त्यामुळे मला इतर कोणाची गोष्टीचं काहीच म्हणायची गरज